नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण इयत्ता 10वी गणित धडा दुसरा वर्ग समीकरणे यावरती वन शॉट घेणार आहोत। वन शॉट व्हिडिओ म्हणजे काय तर या एकाच व्हिडिओमध्ये वर्ग समीकरणे हा पूर्ण धडा आपण शिकवणार आहोत आज। आणि या धड्यावरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे जे प्रश्न बनतात ते सर्व प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। म्हणजे हा एक पूर्ण व्हिडिओ पाहिला की तुमचा वर्ग समीकरणे हा धडा बोर्डाच्या परीक्षेसाठी तयार होणार आहे। तर हा धडा जो आहे तो 12 मार्कासाठी परीक्षेमध्ये येतो आणि 12 मार्कासाठी कशा प्रकारे प्रश्न तयार होतात। 1 मार्कासाठी सुद्धा इथून प्रश्न येऊ शकतो, 2 मार्कासाठी कंपल्सरी प्रश्नामध्ये इथून प्रश्न येऊ शकतो, तर 3 मार्कासाठी 4 मार्कासाठी सगळ्या प्रकारचे प्रश्न ह्या धड्यातून बनू शकतात। तर हे सर्व प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आज जे व्हिडिओमध्ये आपण प्रश्न सोडवणार आहोत तशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे वर्ग समीकरणे हा धडा तुमचा पूर्ण अभ्यासला जाणार आहे आज। तर बघा, आज हा धडा 12 मार्कासाठी हा आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे। तर वर्ग समीकरणे या धड्यामध्ये या 9 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत। तर बघा, 9 ज्या या संकल्पना आहेत यामधूनच प्रश्न तयार होतात आणि खूप सोपा आहे। वर्ग समीकरणे हा धडा एकदम सोपा आहे आणि स्कोरिंग आहे। तर बघा, आपण सुरुवात करूया वर्ग समीकरणाचे सामान्य रूप। तर बघा, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणजे काय तर बघा, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आणि a b c या वास्तव संख्या आहेत। आणि वर्ग समीकरण म्हणजे काय, ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो ते वर्ग समीकरण असते। म्हणजे काय, वर्ग समीकरणात बघा एकच चल असतं। इथं बघा x हे एकच चल आहे या समीकरणामध्ये आणि या समीकरणामध्ये सर्वात मोठा घातांक हा 2 असतो, तर याला आपण वर्ग समीकरण म्हणतो। तर या धड्यातून पहिला प्रश्न कसा बनू शकतो बघा, 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी हा प्रश्न बनतो। तर की वर्ग समीकरण आहे का नाही ओळखायचं आहे। जसं की मी इथं घेतलेला आहे कंसात l अधिक 2, इथं कंसाच्या दोन्ही कंसाच्या मध्ये गुणाकार असतो आणि दुसरा कंस l वजा 5 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो। पहिल्यांदा तर आपल्याला या कंसाने या कंसाला गुणायचं आहे। मग पहिल्यांदा l ने गुणू या पूर्ण कंसाला, l वजा 5 आणि हे अधिक 2 जसंच तसं या 2 ने आता या कंसाला गुणायचं आहे, l वजा 5 बरोबर 0। तर बघा, l ने अगोदर या पूर्ण कंसाला गुणा, l आणि l चा गुणाकार l वर्ग होईल, वजा l आणि 5 चा गुणाकार 5l होईल, अधिक हे 2 चं अधिक चिन्ह आणि हे 2 आणि l चा गुणाकार 2l होईल आणि या 2 आणि 5 चा गुणाकार 5 दुने 10 तर वजा 10 होईल बरोबर 0। तर आता हे पुढे सोडवल्यानंतर l वर्ग जसंच तसं राहील आणि हे 5l आणि 2l यामध्ये वजा अधिक आहे तर वजा बाकी होईल, वेगवेगळी चिन्ह आहेत। तर इथं राहील वजा 3l मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बाकी येईल आणि इथं वजा 10 बरोबर 0। तर बघा, आपल्याला हे जे आहे हे जे समीकरण मिळालेलं आहे ते x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मिळालेलं आहे। म्हणजे हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही, हो आहे। तर यामध्ये एकच चल पण आहे आणि या मधले समीकरणामध्ये सर्वात मोठा घातांक हा 2 आहे। तर बघा, हे वर्ग समीकरण आहे का, तर हो हे वर्ग समीकरण आहे। तर परीक्षेमध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नामध्ये किंवा 2 मार्क 1 मार्कसाठी हा कंपल्सरी प्रश्नामध्ये सुद्धा येऊ शकतो। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दिला जाईल आणि हे वर्ग समीकरण आहे की नाही हे ओळखायला सांगितलं जाईल। तर हा झाला प्रश्न। या धड्यातून असे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये बनतात। पुढे आणखीन यावरतीच कसा प्रश्न बनतो बघा, खालील समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा आणि a b c यांच्या किमती ठरवा। तर हे जे समीकरण आहे ते ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे। तर कसं लिहू शकतो आता आपण, हे y वर्ग जे आहे ते बरोबरच्या इकडच्या साईडला आणावं लागेल। मग इथं काय होईल, y वर्ग इकडं वजा मध्ये आहे, इकडे आल्यानंतर अधिक मध्ये होईल y वर्ग आणि हे जे 2y आहे ते इकडच्या साईडला ठेवूया आणि हे 10 बरोबरच्या दुसऱ्या साईडला आणूया
वजामध्ये जाईल आणि बरोबर हे सगळे इकडे घेऊन गेल्यानंतर बरोबरच्या दुसऱ्या साईडला काय राहील तर 0. तर आपण हे काय केलं तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आपण हे जे आपलं वर्ग समीकरण दिलेलं आहे ते लिहिलं आहे. तर बघा अशा प्रकारे लिहायचं आहे. आता इथं a ची किंमत काय आहे तर इथं 2y आहे अधिक 2y. हां, तर ह्या a ची किंमत काय असणार आहे, इथं कुठली सहगुणक नाही म्हणजे इथं 1 असणार आहे. a बरोबर 1, नंतर b बरोबर इथं y चा सहगुणक 2 आहे 2 आणि c बरोबर 10. तर या ABC च्या किमती आहेत. तर अशा प्रकारे सोपा प्रश्न आपल्याला 1 ते 2 मार्कासाठी 1 मार्कासाठी इथं बनवू शकतो अशा प्रकारे. आता हे जे आपण 2 प्रश्न बघितले आहेत ते आपण कशाचे पाहिले आहेत वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. आता आपल्याला पाहायचं आहे वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे उकली म्हणजे वर्ग समीकरणाचं काय आपल्याला x आणि x ची किंमत काय असणार आहे ते आपल्याला आता वर्ग समीकरणाची मुळे सांगणार आहेत. तर बघा यावरती कशा प्रकारे प्रश्न तयार होतो तर वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. म्हणजे जसं की आता इथे एक आपल्याला वर्ग समीकरण दिलं जाईल x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. याचे x बरोबर 1 आणि वजा 1 ही 2 मुळे आहेत की नाही आपल्याला सांगायचं आहे. आता ते कसं सांगायचं तर खूप सोपं आहे. x च्या जागी आपल्याला पहिल्यांदा 1 ठेवायचा आहे आणि नंतर वजा 1 ठेवायचा आहे आणि x च्या जागी 1 ठेवून जर उत्तर 0 येत असेल तर ही x बरोबर 1 हे या समीकरणाचं मूळ आहे आणि वजा 1 ठेवून 0 येत असेल तर ते पण आहे आणि जर उत्तर 0 येत नसेल तर ते वर्गमूळाचं मूळ नाही असं आपण ठरवायचं आहे. तर बघा कसं सोडवायचं आहे. x च्या जागी अगोदर आपण 1 ठेवूया. x वर्ग म्हणजे 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले 1 कुठे जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला 1 ठेवायचं आहे आणि बाकी जशाच तसं. आता 1 चा वर्ग 1च अधिक 4 गुणिले 1 4 वजा 5 बरोबर 0. तर 4 अधिक 1 5 अधिक वजा 5 बरोबर 0. तर बघा 5 वजा 5 0 बरोबर 0 म्हणजे x बरोबर 1 हे या समीकरणाची उकल म्हणजे मुळे आहे. आता दुसरं आपण बघूया. x बरोबर वजा 1 ठेवूया. इथं वरी लिहायचं आहे पण अगोदर x बरोबर 1 हे समीकरणात ठेवून पूर्ण लिहायचं आहे. मी थोडक्यात लिहित आहे. आता x बरोबर वजा 1 हे समीकरणात ठेवू. ठीक आहे, अशा प्रकारे अगोदर लिहायचं आहे आणि नंतर x च्या जागी वजा 1 ठेवायचं आहे. आता वजा 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 5 बरोबर 0. तर वजा 1 चा वर्ग केल्यानंतर इथं वजा आहे तर वर्ग केल्यानंतर इथं धन मध्ये होईल 1 येईल अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 4 येईल वजा 5 बरोबर 0. तर वजा 4 अधिक 1 याची बेरीज जर आपण केली तर पहिला तर इथं 1 अधिक वजाचा गुणाकार वजाच येईल आणि हे 5 असं येणार आणि नंतर या दोघांची वजाबाकी होणार भिन्न चिन्ह असल्यामुळं आणि 4 मधून 1 गेले वजा 3 राहतात वजा 5 बरोबर 0. सारखे चिन्ह आहेत तर बेरीज होईल 5 6 7 8. इथे येणार वजा 8 म्हणजे इथं उत्तर आपल्याला 0 मिळालेलं आहे का नाही. मग हे जे आहे x वजा 1 हे या समीकरणाचं मूळ आहे का तर नाही. तर फक्त x बरोबर 1 हे या समीकरणाचं मूळ आहे असं आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. बघा किती सोपं आहे. 2 ते 2 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. आणखीन यामध्ये कसा प्रश्न तयार होऊ शकतो बघा. जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत किती. मग इथं काय करायचंय सोपं आहे. आता जसं केलं आपण तसंच करायचं आहे. x च्या जागी आपल्याला 3 ठेवायचं आहे आणि k ची किंमत काय येते ते आपल्याला आपल्यापण निघून जाईल. तर बघा कसं निघते. आता k अगोदर लिहा x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 यामध्ये ठेवून हे पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. आपण जे काही करतो आहे ते आपण एक्झामिनरला सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं मार्क कटायची तुमची संभाव्यता 0 होईल आणि तुमचे मार्क तुम्हाला तिथं पैकीच्या पैकी मिळतील. तर बघा x च्या जागी आपल्याला 3 ठेवायचं आहे म्हणजे k 3 चा वर्ग वजा 10 3 अधिक 3 बरोबर 0. आता हे काय केलं आपण जिथं जिथं x आहे तिथं तिथं आपण 3 ठेवला आहे. तर बघा आता इथं 3 त्रिक 9 3 चा वर्ग किती आहे 9
वजा 10 गुणिले 3 30 अधिक 3 बरोबर 0. आता हे K9. आता बघा इथं मोठी संख्या 30 आहे आणि वजा अधिक आहेत म्हणजे चिन्ह भिन्न आहेत, तर वजाबाकी होईल 30 वजा 3 27 भेटेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं तर आपल्याला इथं वजा 27 बरोबर 0 मिळणार आहे. आता K9 इकडे ठेवूया आणि हे 27 जे आहे बरोबरच्या दुसऱ्या साईडला घेऊन गेलो तर ते अधिक मध्ये जाईल आणि K बरोबर 27 डिवाइड 9 होईल आणि K बरोबर इथं काय उत्तर येणार आहे 9 1 9 9 27 9 1 9 9 2 8 9 3 27 K बरोबर 3 हे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. किती सोपं आहे बघा, खूप सोपं आहे. कृतीमध्ये वगैरे तुम्हाला असे प्रश्न बघायला मिळतात. तर वर्ग समीकरणे हा खूप सोपा धडा आहे. तुम्हाला फक्त काहीच करायचं नाही, प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे ते सिंपल करत जायचं आहे. फक्त चिन्हांबद्दल लक्षात ठेवायचं आहे, अधिक वजा वगैरे आणि काय होतं गुणाकाराचा चिन्हामध्ये तुम्ही कन्फ्यूज नसाल तर तुम्हाला हे उत्तर काढणं खूप सोपं जाणार आहे. तर आतापर्यंत आपण काय काय शिकलो आहोत, तर आतापर्यंत आपण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काढणे, वर्ग समीकरणाची मुळे हे दोन शिकलो. या दोन्हीवरती 4 प्रकारचे प्रश्न बनतात आणि ते खूप सोपे आहेत आणि छोटी प्रश्न बनतात. यावरती अशी काही मोठी प्रश्न बनत नाहीत. तर आता मेन आहे आपलं अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणे. तर हे जे आहे यावरती 3 ते 4 मार्काचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. तर खूप सोपं आहे, पण काही असं अवघड नाही यामध्ये. जर तुम्ही फक्त नियम लक्षात ठेवले आणि कसं सोडवायचं हे तुम्हाला माहिती झालं तर हे पण काढणं तुम्हाला काही जेवढं अवघड नाही. तर बघा इथे एक प्रश्न घेतलेला आहे मी, 3x वर्ग वजा x वजा 10 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. तर या उदाहरणामार्फत मी तुम्हाला अवयव पद्धत एकदम छान पद्धतीने आता समजवते. चला, अवयव पद्धतीने गणित सोडवताना पहिल्यांदा तर तुम्हाला हे शेवटचा अंक बघायचा आहे आणि ह्या x चा सहगुणक बघायचा आहे. इथं फक्त xच असतं तर इथं आपण 10च पकडलं असतं आणि इथं 3 असल्यामुळं आता ह्या इकडच्या जे c असतं आपलं म्हणजे तर इथं जे 10 आहे आणि ह्या 3चा जो गुणाकार आहे तो करायचा आहे. 10 गुणिले 3 केलं तर 30 मिळतं आपल्याला. मग आता ह्या आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला 3x उत्तरामध्ये जशास तसं लिहायचं आहे, 3x वर्ग. आता काय करायचं आहे, आता इथं बघायचं आहे मध्ये x चा सहगुणक काय आहे. इथं x चा सहगुणक 1 आहे. मग आपल्याला अशी संख्या घ्यायची आहे, अशा दोन संख्या घ्यायच्या आहेत की ज्याचा गुणाकार हा 30 येईल. 30 का बरं, तर 10 गुणिले 3 केल्यानंतर 30 येतं. तर इथं आपल्याला अशा दोन संख्या हुडकायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार हा 30 येईल आणि बेरीज किंवा वजाबाकी केली तर ती 1 येईल, तर म्हणजेच वजा 1 येईल. तर बघा अशा आपल्याला संख्या मिळते 6 आणि 5. 6 या 5 30, 6 गुणिले 5 केलं तर आपल्याला 30 मिळत आहे आणि वजाबाकी बेरीज केली तर आपल्याला मिळतं 6 वजा 5 केल्यानंतर आपल्याला मिळतं 1. तर आपल्याला वजा 1 पाहिजे, म्हणजे आपण 6 ला मोठी संख्या आहे तर 6 ला वजाचं चिन्ह देऊ. तर इथं 6x घेऊया अधिक 5x घेऊया आणि मग इथं वजा 10 घेऊ. मग आपल्याला बरोबर अवयव मिळतात. तर असे दोन अवयव पाडायचे आहेत. कशाचे? 1 चे, की ज्याचा गुणाकार जो आहे तो 30 येईल आणि बेरीज किंवा वजाबाकी जी आहे ती वजा 1 येईल. तर अशा दोन संख्या आहेत वजा 6 आणि 5. तर बघा वजा 6 आणि अधिक 5 जर आपले वेगवेगळी चिन्ह असल्यामुळे वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 6 आहे तर वजा येणार, तर वजा 1 आपले या दोघांची वजाबाकी येते आणि यांचा गुणाकार केला तर 30 येतो. तर 30च गुणाकार का पाहिजे हे तुम्हाला समजलं का? 30च गुणाकार पाहिजे कारण या शेवटच्या 10ची आणि या 3चा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला 30 मिळतो आणि हा आपल्याला 30च गुणाकार या दोघांचा पण पाहिजे आणि वजा 1 का पाहिजे, तर इथं वजा 1 आहे आणि या वजा 1 चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. तर अजून एका उदाहरणातून मी तुम्हाला हे समजवते म्हणजे तुम्हाला समजेल अवयव कसे पाडायचे. तर बघा आता इथं आणखीन एक आपण वर्ग समीकरण घेऊया, m वर्ग वजा 14m अधिक 13. तर बघा बरोबर 0. तर आता बघायचं आहे इथं 13 आहे आणि इथं m चा सहगुणक काय आहे? 1च आहे, म्हणजे 13 1 13. आपल्याला गुणाकार किती पाहिजे? 13 पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? वजा 14 आली पाहिजे. समजलं? तर आता आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत या 14चे की ज्याचा गुणाकार जो आहे तो 13 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी ही 14 आली पाहिजे. तर आपण आता याचे असे अवयव पाडू शकतो. बघा इथं 13 वजा 13 आणि वजा 1 घेऊ शकतो. तर बघा इथं काय येईल?
या दोघाचा गुणाकार वजा वजाचा जो गुणाकार आहे तो अधिक होईल, म्हणजे गुणाकारामध्ये तर याचं चिन्ह अधिकच येणार. आणि 13 एक 13, तर अधिक 13 याचा गुणाकार येणार. आणि बेरीज, याची बेरीज केली, सारखी चिन्ह आहेत, बेरीज होणार. 13 अधिक 1 14 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. बघा बेरीज वजा बाकीमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं आणि गुणाकारामध्ये वजा वजाचा गुणाकार अधिक येतो. तुम्हाला माहिती आहे हे चिन्हांमध्ये काही तुम्हाला कन्फ्युजन नसायला पाहिजे. आता तुम्ही 10वीला आहात तर बघा याचा गुणाकार जर केला आपण तर 13 येतो, अधिक 13 येतो आणि याची बेरीज केली तर वजा 14 येते. तर अशा प्रकारे आपण याचे अवयव पाडू शकतो. तर बघा आता आपण याचे अवयव पाडले आहेत. आता याच्या पुढे काय करायचं ते तुम्हाला सांगते. तर बघा आता हे 3x वर्ग आणि 6x जे आहे त्यामध्ये आपण 3x कॉमन काढू शकतो. मग 3x कॉमन काढल्यानंतर इथं काय राहील, इथलं x राहील फक्त, एक x आपलं बाहेर गेलं म्हणजे इथं काय राहणार, एकच x राहणार. आणि इथं वजा, आता हे ह्या 6x मधलं 3x x पण बाहेर आलं आणि एक 3 गेलं म्हणजे इथं किती राहणार, 2. बघा 3 1 3 3 2 6 जर आपण केलं तर इथं 6x येणार आहे. इथं आता कॉमन काय काढायचं आहे आपल्याला, तर 5 कॉमन काढायचं आहे, अधिक 5. आता मध्ये काय राहणार, x 1 राहणार आणि वजा 2 राहणार, बरोबर 0. तर बघा आपल्याला कॉमन काढल्यानंतर आपण जेव्हा हे सोडवल तेव्हा आपल्याला हे पूर्ण मिळायला पाहिजे. तर बघा 3x गुणिले x केलं तर 3x वर्ग येणार आणि 3x वजा 2 केलं तर 3 गुणिले 2 6 आणि 6x आपल्याला इथं मिळणार, अधिक 5 गुणिले x केल्यानंतर 5x मिळणार आणि 5 गुणिले 2 केल्यानंतर 5 दुने 10 आपल्याला मिळणार आणि ह्या दोन चिन्हांचा भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येणार. हे तुम्हाला समजलं. तर अशा प्रकारे हे आपण कॉमन काढायचं आहे. आता कॉमन काढल्यानंतर 3x हे आपण असं कॉमन काढलं. आता काय करायचं आहे, ह्या बाहेरच्या जे संख्या आहेत त्या एका कंसात घ्यायच्या आहेत. 3x अधिक 5 आणि हा जो कंस आहे तो एक सेपरेट कॉमन निघाला आहे, कारण दोघांमध्ये हा जो कंस आहे नेहमी सारखाच कॉमन निघतो. म्हणजे इथं जी किंमत, इथं जी संख्या आहे आणि इथं जे आहे ते सारखंच असणार. जसं की इथं आहे x वजा 2 x वजा 2, तर बघा बरोबर 0. तर बघा आता काय करायचं आहे पुढं, 3x अधिक 5 बरोबर 0 घ्यायचं आहे आणि x वजा 2 बरोबर 0 घ्यायचं आहे आणि x ची किंमत काय येते आता आपल्याला पाहायचं आहे. तर 3x इकडे ठेवा आणि हे 5 बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्यानंतर वजा 5 होईल, किंवा हे x इकडे ठेवा आणि हे 2 इकडे पाठवल्यानंतर धन मध्ये जाईल आणि हे x इकडेच ठेवा, बरोबर वजा 5 डिवाइड हे 3 इकडे आल्यानंतर भागाकारात जातं, किंवा हा x बरोबर 2 हे तर झालं बरोबर. तर बघा दिलेल्या समीकरणाची वर्ग समीकरणाची मुळे वजा 5/3 आणि 2 आहेत. खूप सोपं आहे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवणं एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला जर हे अवयव पाडता आली तर बघा अवयव पाडताना एकच डोक्यात ठेवायचं आहे की इथं जी संख्या आहे आणि इथं जी संख्या आहे ती बघायची आहे आणि या दोघाचा काय गुणाकार येतो तो आपल्याला पाहायचा आहे आणि नंतर इथं जी संख्या आहे ती बघायची आहे आणि त्याचे अशा अवयव पाडायचे आहेत की त्या दोघाचा गुणाकार हा या दोघाच्या गुणाकारा इतका आला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी इथं जी संख्या आहे त्या संख्ये इतकी आली पाहिजे. जसं की इथं वजा 1 आहे तर वजा 1 आली पाहिजे आणि इथं वजा 14 आहे तर बेरीज वजाबाकी वजा 14 आली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला अवयव जर पाडता आली तर हे खालचं तर करणं एकदम सोपं आहे, कॉमन काढणं खूप सोपं आहे. तर बघा अशा प्रकारे अवयव पद्धतीने गणित सोडवायचे आहेत. थोडीशी प्रॅक्टिस केली जर तुम्ही या गणिताची तर खूप सोपं आहे आणि हे प्रश्न येतात बोर्डाच्या परीक्षेमध्ये. आता आपण अवयव पद्धती पाहिली आहे. आता आपल्याला पूर्ण वर्ग पद्धती पाहिजे आहे. तर पूर्ण वर्ग पद्धत पाहताना पहिल्यांदा तर हे दोन अवयव उचलायचे आहेत, x वर्ग अधिक x. आता या 20 च्या ऐवजी आपल्याला k ऍड करायचा आहे. मग आपल्याला काय मिळणार आहे, मग आता आपल्याला काय मिळणार आहे यातून पूर्ण वर्ग पद्धती आहे तर x अधिक a चा वर्ग. जर इथं वजाचं चिन्ह असतं तर इथं आपण वजाचं चिन्ह घेतलं असतं. तर पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये ही पायरी आपल्याला
करायची आहे कन्फर्म, लक्षात ठेवायचं आहे. के बरोबर x अधिक a वर्ग हे आपल्याला जोडायचं आहे. 20च्या जागी आपल्याला k घ्यायचा आहे. आता हे पूर्ण गणित शिकवत असताना सोडवत असताना आपल्याला आपलं टार्गेट असायला पाहिजे की के ची किंमत काढणं. तर पहिल्यांदा तर आपल्याला याचा विस्तार करून घ्यायचा आहे. मग काय करायचं आहे, x वर्ग अधिक x अधिक k बरोबर याचा विस्तार करायचा आहे. तर आपण बघा a अधिक b वर्ग याचा विस्तार कसा करतो, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग असा करतो. मग आता आपल्याला याचा विस्तार कसा होणार आहे, a वर्ग म्हणजे पहिल्या ह्याचा वर्ग घेतो म्हणजेच x चा वर्ग, नंतर 2ab म्हणजे 2ax x आणि a 2x आणि a, आणि शेवटी b वर्ग म्हणजे आपलं b म्हणजे शेवटचं म्हणजे a चा वर्ग. तर असा विस्तार होईल x वर्ग अधिक 2xa अधिक b वर्ग. तर अशा प्रकारे याचा आपला विस्तार होणार आहे. तर इथं b नाही आपलं a आहे, b म्हणजे a वर्ग. तर बघा इथं k च्या बरोबर आपल्याला काय दिसत आहे, पुढं a वर्ग दिसत आहे. म्हणजे k ची किंमत आपल्याला वास्तव संख्येमध्ये दिसत आहे. k ची किंमत काढायची आहे तर आपल्याला a ची किंमत अगोदर काढावी लागणार आहे. मग आता हे जे मधलं पद आणि हे जे मधलं पद आहे ते आपल्याला सारखं दिसत आहे. मग यावरून आपण 2xa वरून आपण a ची किंमत काढू शकतो. तर हा 2 इकडं त्याच्या जागेवरती ठेवायचा आहे. आपल्याला a ची किंमत काढायची आहे तर आपला a त्याच्या जागेवरती ठेवायचा आहे आणि हा जो 2x आहे तो इकडच्या साईडला घेऊन जायचा आहे 2x. मग आता a ची किंमत काय येईल, हा x ला या कटेल आणि बरोबर 1/2 आपली a ची किंमत निघेल. मग आता यावरून आपण k ची किंमत काढू शकतो. k ची किंमत कशी काढायची, k बरोबर आपल्याला काय आहे a वर्ग, k बरोबर a वर्ग. तर a ची किंमत किती आहे, 1/2 चा वर्ग आपल्याला k ची किंमत मिळवून देईल. k बरोबर आता 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4. तर आपल्याला k ची किंमत मिळाली, k ची किंमत आहे 1/4. तर बघा हे समजणं महत्त्वाचं आहे, मग तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धती समजणार आहे. तर बघा इथं आपण पहिल्यांदा काय केलं आहे, जे आपलं मूळ वर्ग समीकरण आहे त्यामध्ये k घेतला आहे आणि बरोबर x अधिक a वर्ग घेतला आहे. तर हे का बरं येतं, तर असं आपण काय लिहितो नेमकं पेपरमध्ये, तर बघा x वर्ग अधिक x या समीकरणामध्ये 20च्या ऐवजी अशी कुठली तरी संख्या मिसळली, ती संख्या आपल्याला माहिती नाही म्हणून आपण k चा सहारा घेतो आणि तिथं k मिसळल्यानंतर अशी कुठली तर संख्या आहे k म्हणजे अशी संख्या आहे की जी संख्या मिसळली नंतर आपल्याला काय मिळणार आहे, x अधिक a वर्ग मिळणार आहे. तर हे मिसळल्यानंतर x अधिक a वर्ग जे आहे हे आपल्याला मिळतं. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये ही जी पायरी आहे ती आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायची आहे. जर इथं वजा असेल तर इथं वजा घ्यायचा आहे आणि इथं अधिक असेल तर अधिक घ्यायचा आहे. आणि पुढे सोडवत असताना आपल्याला पहिल्यांदा तर इथं याचा विस्तार करून घ्यायचा आहे आणि विस्तार केल्यानंतर आपल्याला बघा सारखी पदं मिळतात आणि या सारख्या पदावरून पहिल्यांदा 2xa बरोबर इकडं काय आहे x आहे, तर यावरून a ची किंमत मिळते आणि a ची किंमत निघाली तर आपल्याला k बरोबर इथं काय आहे तर a वर्ग आहे, k बरोबर a वर्गची किंमत काढायची आहे. आता पुढची स्टेप करत असताना हे जी किंमत आहे 1/4 ची ही आता आपल्याला या समीकरणामध्ये एकदा मिसळायची आहे आणि एकदा वजा करायची आहे. मग काय करायचं आहे, x वर्ग अधिक x घ्यायचा आहे इथपर्यंत जसं आहे तसं आणि नंतर अधिक 1/4 घ्यायचा आहे आणि एकदा वजा 1/4 घ्यायचा आहे आणि हे पुढचं 20 आपल्याला घ्यायचं आहे बरोबर 0. हे आपल्याला स्टेप करायची आहे. आता पुढं आपल्याला पहिल्यांदा या तिघाचा विचार करायचा आहे, नंतर या दोघाचा. तर या तिघाला आपल्याला अगोदर कंसात घ्यायचे. कंसात घेताना याचं वर्गमूळ घ्यायचं, याचं चिन्ह घ्यायचं आणि याचं पण वर्गमूळ घ्यायचं 1/2 आणि या कंसाचा वर्ग. आता हे जर सोडवलं तर आपल्याला हे मिळतं आणि आता पुढं आपल्याला हे 2 सोडवायचं आहे म्हणजे वजा 1/4 वजा 20. तर याच्या खाली छेद नाही म्हणजे 1 असणार, तिरकस गुणाकार वजा 1 गुणिले 1 वजा 1 20 चौक 80 वजा 80/4 4 1 4. तर इथं वजा वजा बेरीज होईल वजा 81/4 आणि हे पुढे लिहून घ्यायचं आहे वजा 81/4. तर आता
हे पण आपण वर्ग पद्धतीत लिहू शकतो. ते कसं, x अधिक 1/2 वर्ग वजा 81चा वर्गमूळ 9 आणि 4चं 2, 9चा वर्ग 81, 2चा वर्ग 4 याचा वर्ग बरोबर 0 अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर आपल्याला आता एक सूत्र माहिती आहे बघा, a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा b. तर आता आपल्याला पहिल्या कंसात याची बेरीज करायची आणि दुसऱ्या कंसात वजाबाकी आणि यांचा गुणाकार. तर इथं a म्हणजे हे आहे आणि b म्हणजे हे आहे. मग सरळ सरळ आता आपल्याला जसं सूत्र सांगतं तसं करायचं आहे. पहिल्या कंसात या दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात या दोघांची वजाबाकी. x अधिक 1/2 अधिक 9/2 आणि दुसऱ्या कंसात या दोघांची वजाबाकी. x अधिक 1/2 वजा 9/2. तर पुढे काय दिसत आहे आता आपल्याला, या दोघांचा छेद समान दिसत आहे. तर या आता आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो. अंशाची बेरीज 9/10/2 आणि इथं पण x अधिक वजा येईल 10 वजाबाकी होईल 8/2 येईल. तर आता आपल्याला इथं पुढे सोडवल्यानंतर इथं भेटणार आहे बेक बे बे पंचे 10 x वजा बेक बे बे चौक 8 बरोबर 0. तर आता x अधिक 5 बरोबर 0, x वजा 4 बरोबर 0 अशा दोन आता उकली इथं मिळणार आहेत. x बरोबर वजा 5 आणि x बरोबर 4 ह्या आपल्याला दोन उकली या गणिताच्या मिळाल्या आहेत. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये पहिली स्टेप आपल्याला लक्षात ठेवायची आहे. इथं k ऍड करायचा आहे आणि x अधिक a वर्ग आणि इथं दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, a अधिक b वर्गचा आणि a वर्ग वजा b वर्गचे. हे जे दोन सूत्र आहेत हे तुम्हाला इथं खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. पहिल्यांदा इथं a ची किंमत काढायची आहे. कशावरून, तर ह्याचा विस्तार केल्यानंतर x वरून 2xa वरून आपल्याला इथं a ची किंमत निघते आणि नंतर a वरून k ची किंमत निघते. नंतर हे किंमत निघाल्यानंतर k ची जी किंमत निघाली आहे ती घ्यायची आहे आणि आपलं जे समीकरण आहे वर्ग समीकरण मूळ, त्यामध्ये आपल्याला एकदा ही k ची किंमत अधिक करायची आहे आणि नंतर वजा करायची आहे. पण लक्षात ठेवायचं आहे इथं k आणि x अधिक a वर्ग घेत असताना इथं जर वजाचं चिन्ह असेल तर इथं वजाचं चिन्ह घ्यायचं आहे आणि नंतर इथं एकदा अधिक करायचं आहे आणि एकदा वजा करायचं आहे आणि आपल्याला कंसात काढताना बरोबर संख्या काढायच्या आहेत. याचं वर्गमूळ घ्यायचं, याचं चिन्ह घ्यायचं आणि याचं पण वर्गमूळ घ्यायचं आहे आणि 1/4 आणि याचा आपल्याला या दोघांचं जे आहे तिरकस गुणाकार करून सोडवून जे काही येईल उत्तर ते घ्यायचं आहे आणि ते पण आपल्याला वर्गमूळ पद्धतीत लिहायचं आहे. आणि वर्गमूळ पद्धतीमध्ये लिहिल्यानंतर असा जो आपला याचा जो विस्तार आहे तो घ्यायचा आहे आणि तो विस्तार घेतल्यानंतर आपल्याला पहा इथं कसं भेटलेलं आहे, छेद समान भेटतो आणि छेद समान भेटल्यानंतर पुढचं तर आपल्याला सोडवणं एकदम सोपं आहे. इथून खालीचं सोडवणं एकदम सोपं आहे. तर बघा स्टेप्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली स्टेप आहे जी आहे ती हे ऍड करणं, दुसरी स्टेप आहे a चं उत्तर काढणं, तिसरी आहे k चं उत्तर काढणं आणि चौथी आहे k मध्ये ही वर्ग समीकरणामध्ये k ची किंमत एकदा वजा एकदा अधिक करणं आणि नंतर आपल्याला हा जो विस्तार आहे तो लक्षात घ्यायचा आहे आणि हे आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये गणित सोडवायचं आहे. थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर पूर्ण वर्ग पद्धती सुद्धा तुम्हाला एकदम छान पद्धतीमध्ये सोडवता येईल. तर बघा वन शॉट सिरीज झाल्यानंतर म्हणजे आपण सर्व धड्यांचे वन शॉट व्हिडिओ घेणार आहोत. म्हणजे 10वी मधील भाग 1 भाग 2 मधील जेवढे काही धडे आहेत तेवढ्या सर्व धड्यांवर वन शॉट व्हिडिओ घेणार आहोत आणि ते झाल्यानंतर आपण सराव संच सर्व सराव संच सोडवणार आहोत. ते सर्व सराव संच सोडवल्यानंतर आपण महत्त्वाची प्रश्न म्हणजे जी परीक्षेत येतात प्रश्न ती प्रश्न घेणार आहोत आणि नंतर आपण मागच्या वर्षी कुठले प्रश्न आले होते कुठल्या प्रत्येक धड्यावर वर्ग समीकरणावरती या अगोदर परीक्षेमध्ये कशा प्रकारे गणित विचारले आहेत ते पण घेणार आहोत. म्हणजे एकत्रित आपण खूप साऱ्या प्रश्नांचा इथं सराव करणार आहोत आणि सराव केल्यानंतर तुम्हाला एकदम गणित सोपं वाटणार आहे. त्यामुळे काहीही टेन्शन घ्यायचं नाही. आता तर तुमचं वर्ष सुरू झालेलं आहे, तर पेपर येईपर्यंत तुम्हाला गणित सोपं वाटेल आणि तुम्हाला तिथं
गणिताच्या पेपरमध्ये 100 पैकी 100 मार्क्स टार्गेट ठेवा आणि ते अचीव करायला तुम्हाला काही अडचण येणार नाही. गणित हा खूप स्कोरिंग विषय आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला मार्क भेटतात. जरी शेवटचं उत्तर चुकलं तरी तुम्हाला वरच्या स्टेप जर बरोबर आल्या असतील तर तुमचं ते उत्तर बरोबर येतं. म्हणजे तुम्हाला त्यावरच्या बरोबर आलेल्या स्टेप्सला मार्क मिळतात. बघा इथंच बघा, आता तुम्हाला जर इथपर्यंत जर तुम्ही स्टेप केले तर तुम्हाला या स्टेप्सचे मार्क मिळतात. जरी खाली थोडंसं चुकलं तुमचं तरी याचे मार्क फक्त कटतात आणि याचे बरोबर मार्क मिळतात. असं नाही की पूर्णच प्रश्नाचे तुमचे मार्क कटतात. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची नाही. गणित हा एकदम स्कोरिंग विषय आहे. पैकीच्या पैकी सुद्धा तुम्हाला इथं मार्क भेटू शकतात. फक्त थोडासा सराव ठेवायचा आहे. आणि माझे जर तुम्ही सर्व व्हिडिओज पाहिलेत तर आपल्या चॅनलवरती अपडेटेड राहिलात, म्हणजे जे मी व्हिडिओ 10वीसाठी गणितासाठी देईल तुम्हाला ते सर्व बघितलात ध्यान देऊन, तर तुम्हाला आणखीनच सोपं जाणार आहे. बाकी तुम्हाला कुठल्याही प्रश्नांचा सराव करायची गरज नाही. मी जितके प्रश्न तुम्हाला देईल तितकेच प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. तेवढेच केले तर इनफ आहेत. त्यातूनच तुम्हाला 10वीमध्ये प्रश्न विचारतात. तर बघा आतापर्यंत आपण काय काय शिकलो पाहूया. तर आता झाली आहे आपली पूर्ण वर्ग पद्धती झाली आहे. आता वर्ग समीकरण करण्याचे सूत्र आपण पाहूया. तर सूत्रातून आता आपल्याला कसं वर्ग समीकरण सोडवायचं आहे ते पाहायचं आहे. तर सूत्र काय आहे ते बघा. अगोदर सूत्र आहे x बरोबर वजा b अधिक वजा b वर्ग वजा 4ac वर्गमुळात आहे आणि डिवाइड 2a. तर हे जितकं दिसायला अवघड आहे तितकंच सोपं आहे. खूप सोपं आहे. बघा आता पहिल्यांदा तर आपल्याला लिहायचं आहे m वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0. हे आपल्याला आता सूत्र पद्धतीने सोडवायचं आहे. याची तुलना शून्याची आपलं जे वर्ग समीकरणाचं सामान्य स्वरूप आहे त्याशी तुलना करायची आहे. म्हणजे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला a बरोबर काय आहे, नंतर b बरोबर काय आहे आणि c बरोबर काय आहे ते काढायचं आहे. तर a बरोबर काय आहे इथं बघा, m चं सहगुणक काय आहे 1 आहे. b बरोबर या m चं सहगुणक काय आहे वजा 14 आहे. आणि c बरोबर इथं काय आहे बघायचं आहे 13 आहे. म्हणजे a b आणि c च्या आपल्याला किमती मिळाल्या आहेत. तर आता या आपल्याला किमती मिळत आहे a b c. मग तुम्हाला इथं सूत्रात काय दिसत आहे a b c दिसत आहे. मग तुम्ही हे ज्या किमती मिळाल्या आहेत त्या सूत्रात ठेवायच्या आहेत सरळ सरळ आणि उत्तर काढायचं आहे. तर आपण सोपं करण्यासाठी अगोदर b वर्ग वजा 4ac चं उत्तर काढूया. तर b वर्ग वजा 4ac बरोबर, आता b आहे पहिल्यांदा, b काय आहे वजा 14, वजा 14चा वर्ग वजा 4 घ्यायचा आहे आणि a काय आहे 1 आहे. c काय आहे 13 आहे. या तिघाचा गुणाकार. आता 14चा वर्ग काय आहे 196 आणि ते धनमध्ये येईल. वर्ग आपण ऋणचा वर्ग आपला धनमध्ये येतो हे माहित. आता तुम्हाला एवढं लहान गोष्ट सांगावी लागेल, इतके तुम्ही लहान नाहीत आता. तर 4 गुणिले 1 4 1 4, 4 गुणिले 13 52, 13 चौक 52 वजा 52 बरोबर. आता 196 वजा 52 केलं तर तुम्हाला मिळेल 144. आता आपल्याला ही संख्या सूत्रामध्ये ठेवायची आहे. तर सूत्र काय आहे आपलं, सूत्र लिहून घ्या अगोदर. सूत्र लिहायचं आहे पेपरमध्ये, कधीही सूत्र लिहायला विसरायचं नाही. आता इथं x च्या जागी आपलं चल काय आहे m आहे. तर m लिहूया. m बरोबर तर बघा सूत्र काय आहे आपलं, सूत्र लिहायचं आहे. सूत्र लिहायला कधीच विसरायचं नाही. m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac डिवाइड 2a. आता या सगळ्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत त्या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत बरोबर. वजा b काय आहे, b काय आहे आपल्याकडं वजा 14 आहे. तर हे वजा b चं हे बी चिन्ह घ्यायचं आहे आणि हे बी चिन्ह घ्यायचं आहे. इथं वजा म्हणून एकदाच वजा घेऊन चालतं का, नाही. तर वजा 14 आपल्याला सेपरेट लिहायचं आहे असं कंसात. नंतर काय आहे इथं अधिक वजा आहे. जशाचं तसं अधिक वजा लिहायचं आहे, काही आगाऊपणा मनाने करायचा नाही. आता वर्गमुळात b वर्ग वजा 4ac चं उत्तर आपण इथं काढलेलं आहे. ते काय मिळालेलं आहे 144 मिळालेलं आहे. ते जशाच तसं लिहायचं. या अधिक वजाचं काय होतं ते पुढे तुम्हाला समजेल. तर 2
आणि ए च्या जागी काय लिहायचं आहे, ए बरोबर काय आहे आपल्याकडे 1. तर आता हे अगोदर आपल्याला सोडवायचं आहे. तर ह्या वजा आणि वजाचा जो गुणाकार आहे तो होणार आहे अधिक मध्ये येणार आहे. तर इथं अधिक 14 येईल, इथं अधिक वजा जसेच तसं. आणि ह्या 144चं वर्गमूळ काय आहे 12. 12 हे कशाचा वर्ग, 12चा वर्ग काय आहे 144. म्हणजे या 144ला आपण वर्गमूळाच्या बाहेर काढून लिहिलं तर 12 आपण लिहू शकतो. छेद आपल्याला काय मिळणार आहे बे क बे. तर 2 2 गुणिले 1 2 मिळणार आहे आपल्याला. तर इथं आपण आता अधिक वजा का बरं लिहिलेला आहे, तर आणखीन आपण याला सोडवू अगोदर. तर बघा इथं अधिक वजा का बरं लिहिला आहे, तर आपल्याला 2 उकली मिळणार आहेत. एक तर इथं पहिल्यांदा 14 अधिक 12/2 किंवा 14 वजा 12/2. तर म्हणून आपण इथं अधिक वजा लिहित आलो आहोत सूत्रामध्ये, कारण इथं आपल्याला 2 उकली, एक तर एक अधिकची आणि एक वजाची अशी मिळणार आहे. तर हे पुढे सोडूया, 12 अधिक 14 करूया. तर इथे येणार आहे 26/2 किंवा इथं एम बरोबर, इथं पण एम बरोबर 14 वजा 12 केल्यानंतर इथे येणार आहे 2/2 आणि एम बरोबर बेक बे बेत्रिक 6 13 किंवा एम बरोबर 1 या वर्ग समीकरणाच्या उकली आपल्याला मिळतात. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे 13 आणि 1 आहेत. किती सोपं आहे बघा, सूत्र पद्धतीने खूप सोपं आहे, एकदम सोपं आहे. मला तर सूत्र पद्धती एकदम सोपी वाटते. फक्त आपल्याला वर्गपाठ असले पाहिजेत, तर जास्त मोठा काही तुम्हाला वर्ग परीक्षेमध्ये विचारला जात नाही. आणि इथं जी संख्या येते बी वर्ग वजा 4 AC ची ही वर्ग संख्याच येणार तुम्हाला परीक्षेमध्ये कधी पण, म्हणून अशी घाबरायची गरज नाही. याचं वर्गमूळ तुम्हाला शोधता येईल. तर बघा पहिल्यांदा काय करायचं आहे, ABC च्या किमती घ्यायच्या आहेत तुलना करून, आणि नंतर बी वर्ग वजा 4 AC सोपं या संख्या ठेवून इथं निघतं आपलं जे काही निघतं ते पूर्ण वर्ग संख्याच निघते. आणि हे आपल्याला या सूत्रामध्ये ठेवायचं आहे, फक्त या चिन्हामध्ये घोळ करायचा नाही. आणि आपलं पूर्ण जे सूत्रामध्ये ठेवून अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आणि इथं अधिक आणि इथं वजा करून आपल्याला दोन उकली काढायच्या आहेत. तर बघा अशा प्रकारे आपल्याला सूत्र पद्धती सोडवायची आहे. खूप सोपं आहे, फक्त स्टेप बाय स्टेप गणित सोडवत गेलं तर कुठलेही गणित अवघड नाही. मुलं उगाचच अवघड करतात. तर बघा फक्त समजून घेणं आणि लक्षात ठेवणं आणि कशा प्रकारे गणित सुटत आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आणि नियम लक्षात ठेवायचे आहेत. चिन्हांचे नियम इथं महत्त्वाचे आहेत. बघा चिन्हामध्ये चुकलं तर सगळंच चुकतं. इथं जर आपण वजा 14 एकदाच घेतला असतं, वजा 14 झाला असतं आणि बाकी सगळं चुकलं असतं आपलं. तर त्यामुळे चिन्ह लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि सूत्र लक्षात ठेवा. आणि सूत्र पाठ करणं एवढं काय अवघड नाही. वजा बी अधिक वजा हे खूप सोपं सूत्र आहे. बी वर्ग वजा 4 AC पाठ होऊन जातं. 1-2 गणितात जर तुम्ही सोडवली तर हे सूत्र पाठ होऊन जातं. तर बघा आपण सूत्र पद्धती शिकलेली आहे. आता पुढे आपल्याला काय शिकायचं आहे ते पाहूया. वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप. तर वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप म्हणजे काय, तर तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं. या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप वास्तव समान, वास्तव असमान, वास्तव नसतात अशा प्रकारे सांगायचं असतं. तर ते कसं सांगायचं आणि ते काय आहे संकल्पना आपण जाणून घेऊया. तर बघा आपण आता इथं सूत्रात काढल्याप्रमाणे बी वर्ग 4 AC बरोबर 0 असेल तर ती असते संख्या आपलं त्या वर्ग समीकरणाचं स्वरूप असतं वास्तव आणि असमान. आणि बी वर्ग वजा 4 AC हे जर 0पेक्षा मोठं येत असेल तर आपलं वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप काय आहे म्हणायचं, वास्तव आणि असमान आहे म्हणायचं. आणि बी वर्ग वजा 4 AC हे 0पेक्षा लहान असेल म्हणजे वजामध्ये वगैरे येत असेल तर ही संख्या वास्तव संख्या नाही असं आपल्याला तिथं उत्तरामध्ये लिहावं लागेल. तर इथं काय करायचं आहे, तर वर्ग समीकरणाचं उत्तर जे काय आहे ते काढायचं आहे. आणि शेवटी त्यावरून आपल्याला सांगायचं आहे की वास्तव आहे की वास्तव असमान आहे की वास्तव आणि समान आहे.
खूप सोपं आहे आणि खूप छोटंसंच आहे. तर बघा आता इथं 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा असा आपल्याला प्रश्न येईल. तर बघा आपण कसं सोडवायचा आहे प्रश्न. तर पहिल्यांदा तर उकल काय लिहायची आहे बघा. 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून. तर बघा डायरेक्ट a बरोबर 1 हे b बरोबर हे c बरोबर ते असं लिहून जमेल का? नाही. हे आपल्याला लिहावंच लागेल, कारण गणितामध्ये स्टेप्स बाय स्टेप करण्याला आपल्याला महत्त्व आहे आणि स्टेप्स वाईज आपल्याला मार्क्स भेटतात. त्यामुळे हे लिहावंच लागेल आणि नंतरच आपल्याला इथं a बरोबर b बरोबर आणि c बरोबर लिहावं लागेल. तर बघा a बरोबर काय आहे, इथं x चा सहगुणक काय आहे 2 आहे. b बरोबर या x चा सहगुणक काय आहे वजा 5 आपल्याला चिन्ह सहित लिहायचं आहे आणि c बरोबर 7 आहे. तर बघा अधिकचं चिन्ह लिहिलं नाही लिहिलं काही फरक नाही तिथं. तर आपल्याला हे मिळालं. आता आपल्याला विचारलं काय आहे, मुळांचे स्वरूप ठरवा सांगितलं आहे. तर आपल्याला हे तर मिळालं. आता आपल्याला मुळांचे स्वरूप ठरवण्यासाठी हे सूत्र घ्यावं लागेल. b वर्ग वजा 4ac बरोबर किती आहे ते काढायचं आहे. तर बघा b काय आहे वजा 5 वजा 5 चा वर्ग वजा 4 a काय आहे 2 आहे c काय आहे 7 आहे. तर बघा 5 चा वर्ग 25 वर्ग केल्यानंतर ऋण जरी संख्या असले धन मध्ये येते. इथं बघा वजा चिन्ह 4 1 4 4 2 8 आणि 8 गुणिले 7 केल्यानंतर आपल्याला मिळतं 56 8 7 56 बरोबर 25 वजा 56 केल्यानंतर आपल्याला मिळतं वजा 31. तर बघा आता म्हणून b वर्ग वजा 4ac हे वजा 31 जे का उत्तर आलेलं आहे ते आपलं शून्यापेक्षा लहान आहे. मग आता आपल्याला काय सांगता येईल, इथं वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप वास्तव संख्या नाही म्हणून वर्ग समीकरणाचे हे आपल्याला उत्तर मिळालं. तर बघा वजामधल्या ज्या संख्या आहेत म्हणजेच ऋण संख्या आहेत त्या शून्यापेक्षा लहान असतात. मग इथं वजामध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. तर ही संख्या शून्यापेक्षा लहान आहे आणि जर शून्यापेक्षा लहान असेल तर इथं आपल्याला सूत्रात बघा सांगितलं आहे वास्तव नसतात. तर मग वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर फक्त या सूत्रामध्ये ठेवायचं आहे. जे वर्ग समीकरण दिलं आहे त्यात a b c काय आहे ते लिहायचं आहे आणि नंतर हे सूत्र सोडवायचं आहे. बरोबर या b च्या जागी b चा वर्ग घ्या. इथं b म्हणजे काय आहे वजा 5 हे सूत्र घ्यायचं आहे आणि या सूत्रात या संख्या ठेवून सोडवायचं आहे. जर इथं संख्या धन मध्ये येत असेल म्हणजे शून्यापेक्षा मोठी संख्या येत असेल तर बघा इथं शून्यापेक्षा मोठी संख्या असेल तर वास्तव आणि समान. जर याचं उत्तर सोडवल्यानंतर शून्य येत असेल तर वास्तव आणि समान आणि शून्यापेक्षा मोठं येत असेल तर वास्तव आणि असमान आणि शून्यापेक्षा लहान येत असेल म्हणजे ऋण मध्ये येत असेल तर वास्तव आणि वास्तव नसतात, वास्तव संख्या नसतात. ऋण मध्ये आली म्हणजे वास्तव संख्या नसतात. तर अशा प्रकारे सोडवायचं आहे. खूप सोपं आहे. किती सोपं आहे बघा. फक्त a b c या किमती काढायला येतात तुम्हाला आणि यामध्ये ठेवायचं आहे आणि काय उत्तर येतं त्यावरून आपल्याला या तिन्ही पैकी जे येईल ते इथं लिहायचं आहे. सिंपल आहे. एवढंच केले की तुम्हाला इथं पैकीच्या पैकी मार्क मिळून जातात. 2 ते 3 मार्काच्या कृतीमध्ये हा तुम्हाला प्रश्न कुठेही विचारला जाऊ शकतो. तर वेगळं काहीच नाही, या सूत्राचाच पार्ट आहे हा. इथं बघा इथं हे तुम्हाला काढावंच लागणार आहे. तेच इथं काढायचंय. एक्स्ट्रा काय करायचंय वास्तव नाही किंवा वास्तव असमान आहे किंवा वास्तव आणि समान आहे एवढंच लिहायचंय. धन मध्ये आलं म्हणजे वास्तव संख्या आहे, ऋण मध्ये आलं तर वास्तव संख्या नाही आणि बघा धन मध्ये आलं तर वास्तव आणि असमान म्हणजे शून्याच्या बघा आता इथं लक्षात ठेवायचं आहे. शून्य आलं तर वास्तव आणि समान म्हणजे काय शून्या बरोबर आहे, शून्यासारखे आहे म्हणजे समान. इथं शून्यापेक्षा मोठे आलं वास्तव आणि असमान म्हणजे शून्य एवढा आहे का नाही म्हणजे काय झालं ते असमान झालं. शून्यापेक्षा लहान म्हणजे ती वास्तवच नाही. तर अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. तर इथं डबल सांगण्याचा हेतू हाच आहे की तुमच्या डोक्यात फिट्ट बसावं. डबल ऐकल्याने लक्षात बसतं आपल्या.
पुढचा प्रश्न आहे, ए आणि बी ही 2x वर्ग अधिक 6x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा अधिक बीटाच्या किमती काढा. तर बघा, अल्फा आणि बीटा या वर्ग समीकरणाची मुळं आहेत. तर बघा, यासाठी सूत्र आहेत अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए. तर ए बी सी हे काय आहे ते तुम्हाला काढणं आता एकदम सोपं जात असेल. तर बघा, अगोदर तर तुलना 2x वर्ग अधिक 6x वजा 5 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी करून असं लिहायचं आहे. नंतर म्हणून 1 बरोबर काय येणार आहे इथं 2. आता हे 6 काय आहे आपलं b आणि c काय आहे वजा 5. मिळालं, झालं. सूत्र आहे, किमती आहेत. आता इथून हे पुढचं काढणं तुम्हाला सोपंच असणार. वजा b काय आहे 6, तर वजा आहे तर चिन्ह वजाचं लिहायचंच. a काय आहे 2 आणि इथं c काय आहे, आता अल्फा गुणिले बीटा काढताना c आहे वजा 5. अल्फा ए काय आहे आपल्याकडे, ए आहे हे 2. तर अल्फा अधिक बीटा काय मिळाला आपल्याला, 2 2 2 4 2 6 वजा 3 आणि अल्फा गुणिले बीटा काय मिळालं बघा, वजा 5 छेद 2. तर बघा, सिंपल, इतकं सोपं गणित आहे. या किमती मिळाल्या, सूत्र माहित आहेत, ठेवलं सूत्रात, उत्तर आलं, झालं. चा प्रश्न आहे, ज्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 3 व वजा 7 आहेत असे वर्ग समीकरण तयार करा. तर इथं पहिल्यांदा तर समजा अल्फा बरोबर 3 आणि बीटा बरोबर वजा 7. मग म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर वजा 3 अधिक वजा 7 आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर वजा 3 गुणिले वजा 7. तर याचं उत्तर काय येतं, बरोबर वजा 10. वजा 7 वजा 3 वजा 10. 3 गुणिले 7 21 आणि गुण वजा वजा आहे तर अधिक 21. बघा, मिळणारे समीकरण आता कसे मिळते बघा. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा अधिक बीटा अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. म्हणून एक्स वर्ग वजा वजा 10x अधिक 21 बरोबर 0. म्हणून एक्स वर्ग अधिक 10x सोडवल्यानंतर हे वजा वजा अधिक होईल 10x अधिक 21 बरोबर 0. तर ह्यावरून तुम्हाला आता समजलं असेल आपलं वर्ग समीकरण कसं तयार करायचं. तर बघा, वर्ग समीकरण तयार करताना आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे एक्स वर्ग आणि नंतर वजा घ्यायचं आहे, वजाचं चिन्ह. एक्स वर्ग आपलं काय, आपलं यासाठी आपलं सूत्र काय आहे बघा, एक्स वर्ग वजा आहे, इथं वजाच चिन्ह येणार, मुळांची बेरीज आणि पुन्हा नंतर डबल एक्स नंतर अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. हे आहे आपलं मेन सूत्र. पहिल्यांदा एक्स वर्ग घ्यायचा आहे, मुळांची बेरीज आणि नंतर एक्स घ्यायचा आहे, अधिक मुळांचा गुणाकार घ्यायचा आहे. तेच आपण केलेलं आहे. पहिल्यांदा एक्स वर्ग घेतलं, नंतर वजा घेतलं, तर मुळांचा जो गुणाकार, मुळांची जी बेरीज आहे वजा 10x ती घेतली, अधिक आपल्याला काय घ्यायचं आहे नंतर मुळांचा गुणाकार जो 21 आहे तो घेतला आणि नंतर हे चिन्हांचं जे काय होतं ते सोडवलं आणि आपल्याला मिळालं आहे वर्ग समीकरण. तर अशा प्रकारे हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. जी काही मुळं दिली असतील त्याच्या आधी बेरीज गुणाकार करायचा आहे आणि पहिल्यांदा एक्स वर्ग घ्यायचं, नंतर ती बेरीज घेऊन एक्स लिहायचं आणि नंतर तो गुणाकार घ्यायचा. झाला, आपलं वर्ग समीकरण मिळालं. तर आता हे आहे आपलं शेवटचं गणित. हे गणित झाल्यानंतर आपण या धड्यामधलं
पूर्ण काही सगळं काही कव्हर केले असं आपण म्हणू शकतो. तिसवा येथील श्री रत्नाकरराव यांच्या शेतातील काटकोन चौकोनाकृती कांदा चाळीच्या तळाची लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटर जास्त आहे आणि कर्ण हा लांबीपेक्षा 1 मीटर जास्त आहे. तर त्या कांदा चाळीच्या तळाची लांबी आणि रुंदी काढा. हा प्रश्न जर आला तर 3 किंवा 4 मार्कासाठी हा प्रश्न येईल. उत्तर समजा. तर आता इथं आपल्याला कशा प्रकारे समीकरण मिळतं हे बघा. अगोदर काटकोन चौकोनाकृती कांदा चाळीच्या तळाची रुंदी x मीटर आहे. मग काय होईल म्हणून बघा. आता प्रश्न नीट वाचा. इथं काय सांगितलं आहे, तिसवा येथील श्री रत्नाकरराव यांच्या शेतातील काटकोन चौकोनाकृती कांदा चाळीच्या तळाची लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटर जास्त आहे. 7 मीटर काय आहे, जास्त आहे. मग आपली इथं लांबी काय होईल, आपण रुंदी x मानली आहे. लांबी काय होईल, लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटर जास्त आहे म्हणजे x अधिक 7 ने जास्त आहे. मग आपल्या रुंदीमध्ये जर 7 मिसळलं तर आपली लांबी येईल, कारण लांबी रुंदीपेक्षा 7 ने जास्त आहे. हे आपल्याला आधी मिळालं x अधिक 7. आता कर्ण. आता पुढे काय सांगितलं आहे, आणि कर्ण हा लांबीपेक्षा 1 मीटर जास्त आहे. तर कर्ण हा, आता ही लांबी आली तर कर्ण किती आहे, लांबीपेक्षा 1 मीटर जास्त आहे म्हणजे x अधिक 7 अधिक 1 केल्यानंतर आपला कर्ण मिळणार. कर्ण हा कुठे गेलं, कर्ण हा लांबीपेक्षा 1 मीटर जास्त आहे म्हणजे आपल्या लांबीमध्ये 1 मिसळलं तर कर्ण आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याला हे मिळालं. तर यावरून आपल्याला मिळतं x अधिक 7 अधिक 1 8 मीटर. बघा, आपल्या प्रश्नातच उत्तर लपलेलं असतं, आपल्याला फक्त ते काढता आलं पाहिजे. आता पायथागोरसचा प्रमेय. बघा, आपल्या भूमिती आणि बीजगणित दोन्ही मिळून हा जो प्रश्न आहे तो तयार झालेला आहे. आणखीन आपण पायथागोरसचा प्रमेय शिकला नाही, परंतु थोडंसं मी तुम्हाला सांगते, कारण पायथागोरसचा प्रमेय समजल्याशिवाय हे गणित तुम्हाला समजणार नाही. तर पायथागोरसचा प्रमेय काय आहे, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या म्हणजे पाया आणि उंची यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे काय आहे पायथागोरसचा प्रमेय, थोडक्यात मी लिहिते. कर्णाचा जो वर्ग आहे तो पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग यांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे हा असतो आपला काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे काय, त्या त्रिकोणातला एक कोन हा 90 अंशाचा असतो आणि 90 अंशाच्या पुढची जी बाजू असते तो असतो आपला कर्ण, आणि हा आहे आपला पाया, आणि ही आहे उंची. समजलं. तर बघा, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण जो आहे त्या कर्णाचा वर्ग जो आहे तो वर्ग पायाचा वर्ग आणि उंचीच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हा आहे आपला पायथागोरसचा प्रमेय. तर हा आता आपल्याला इथं कशी मदत करतो बघा. आता इथं आपल्याला लांबी आणि रुंदी मिळालेली आहे, लांबी मिळाली आहे आणि कर्ण मिळाला आहे. तर बघा, आपण लांबी काय, इथं बघा रुंदी आपण x मानली आहे, मग इथं x वर्ग अधिक, आता आपली लांबी एका बाजूची आपल्याला मिळालेली आहे x अधिक 7, x अधिक 7 चा वर्ग घेऊया बरोबर. आता कर्ण काय मिळाला आहे, x अधिक 8 मीटर, तर x अधिक 8 मीटर आणि याचा वर्ग. बघा, आपण यामध्ये लिहिलेला आहे कर्णाचा वर्ग, हा आपला कर्ण आहे त्याचा वर्ग. पाया, तर एक आपण लांबी आणि एक रुंदी घेतलेली आहे, दोन बाजू, त्या दोन्ही बाजू एक आपण x मानली आहे रुंदी, आणि लांबी आपल्याला x अधिक 7 मिळाली आहे, दोघाचा आपण वर्ग घेतला आहे. हे आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार घेतलं आहे. तर आता हे सोडवूया आपण. x वर्ग अधिक, हे कंसाच्या बाहेर काढूया, x वर्ग होईल आणि इथं 7 चा वर्ग 7 49 होईल बरोबर. आता इथं आपलं सूत्र काय होणार आहे, a अधिक b वर्ग, याचा विस्तार a वर्ग अधिक 2ab
अधिक बी वर्ग. हे सूत्र कधीच तुमचा पिच्छा सोडत नाही, हे सूत्र तुम्हाला पाठ असलंच पाहिजे. तर बघा असा विस्तार होणार याचा. तर ए वर्ग म्हणजे पहिलं अक्षर, इथलं एक्स वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 आणि एक्स आणि 8 अधिक बी वर्ग म्हणजे 8चा वर्ग. पुढे हे सोडवलं तर एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग. अगोदर आपण हे सोडूया. 1 मिनिट, आपण इथं याचा तर विस्तार केलाय, पण याचा विस्तार करायला आपण आपला याचा विस्तार राहिला आहे थोडंसं, हे आपण साईड. तर इथं आपण याचा विस्तार केला, पण याचा विस्तार राहिलाय आपला. आपण डबल घेऊया. एक्स वर्ग अधिक याचा विस्तार केल्यानंतर इथं एक्सचा वर्ग 2ab म्हणजे अधिक एक्स 2 एक्स आणि 7 अधिक बी वर्ग म्हणजे 7चा वर्ग बरोबर याचा विस्तार बरोबर आपण केला होता. एक्स वर्ग अधिक 2x 8 अधिक 8चा वर्ग. तर बघा आता काय होईल, एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग अधिक 7 1 7 7 14x अधिक 49 बरोबर एक्स वर्ग अधिक 8 2 16 एक्स अधिक 8 8 8 8 64. आता आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा तेच आहे बरोबर. एक्स वर्गला एक्स वर्ग कटतं, कारण इकडच्या साईडला येऊन वजामध्ये जातं. हे एक्स एक एक्स तर इथं कटणार, ते फिक्स. एक्स वर्ग अधिक 14x अधिक 49. आता हे सगळं इकडच्या साईडला आलं, वजा 16x अधिक 64. सॉरी वजाच होईल इकडं, पण हे पण इकडे येऊन वजाच होईल बरोबर, इकडे राहील 0. तर आता एक्स वर्ग, तर बघा इथं एक्सचा इथली आणि इथली जी संख्या आहे ती सारखी दिसते आपल्याला, म्हणजे वजा 16x आणि अधिक 14x याची आपली वजाबाकी होते. तर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा अगोदर तर येणार, आणि 14 वजा 16 वजा 14 केल्यानंतर 14 15 16 इथं 2 येणार आणि हे x 2x. आता या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी, तर वजाबाकी होते, तर ती काय येते 15, आणि मोठी संख्या कोणती आहे 64, म्हणजे इथं वजा 15 बरोबर 0. हे आपलं समीकरण येतं. बघा एक गोष्ट आपण विसरलो आणि आपलं इतकं गणित चुकीचं ठरलं. तर बघा हेच आहे गणिताचं, की आपल्या इथपर्यंत आपलं बरोबर आलं होतं, तर याचे तुम्हाला फुल मार्क्स मिळाले असते, पण हे खाल्लं चुकल्यामुळं इथं तुमचे मार्क कमी झाले असते. तर बघा स्टेप बाय स्टेप मार्क मिळतात, याचे आपल्याला एक ॲडव्हान्टेज आहे. तर आता आपल्याला 15 1 15 अशी संख्या शोधायची आहे की ज्याचा गुणाकार 15 येणार आहे आणि वजाबाकी किंवा बेरीज वजा 2 येणार आहे. तर अशी संख्या कोणती आहे, तर वजा 5 आणि 3. तर बघा याचा जर गुणाकार केला 3 5 15 तर वजा 15 येतो, आणि याची जर वजाबाकी होते वजा आणि अधिक, तर वजाबाकी केल्यानंतर वजा 2 आपल्याला इथं मिळतं. तर हे आपल्या पाळलेले आहेत आपण अवयव. तर आता कशा प्रकारे लिहायचे आहेत हे, एक्स वर्ग अवयव पद्धत आपण आताच पाहिलेली आहे. एक्स वर्ग वजा 5x अधिक 3x आणि वजा 15 बरोबर 0. आता इथं आपल्याला कॉमन संख्या काढायची आहे, तर इथं x कॉमन निघेल आणि x वजा 5, आणि इथं 3 कॉमन निघेल आणि मध्ये राहील x आणि 3 5 15 म्हणजे. तर बघा आता हे आपण कॉमन काढलेलं आहे, तर x वजा 5 बरोबर 0 आणि x अधिक 3 बरोबर 0. या दोन आपल्याला उकली आता मिळणार आहेत. x बरोबर हे 5 इकडे गेल्यानंतर अधिक होईल, किंवा x बरोबर हे 3 इकडे गेल्यानंतर वजा 3 होईल. मग आता इथं वजामध्ये येऊ शकतं का आपलं रुंदी किंवा लांबी, तर नाही. मग आपलं उत्तर काय आलं आहे, x बरोबर 5. मग x कशाला मानलं होतं आपण, तळाची रुंदी बरोबर x मीटर मानलं होतं. मग तळाची रुंदी आपल्याला काय मिळालेली आहे, तळाची रुंदी बरोबर 5 आणि लांबी बरोबर, लांबी आणि रुंदी काढायला सांगितले, तर लांबी बरोबर x अधिक 7 आहे, तर 5 अधिक 7 बरोबर 12. तर हे आपलं उत्तर आलेलं आहे. लांबी आणि रुंदी आपण इथं काढलेली आहे. तर याच्या पुढे
लिहायला विसरायचं नाही. बघा, यासोबतच आपण वर्ग समीकरणे या धड्यामध्ये जेवढ्या प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, बनवू शकतात, ते सर्व प्रकारचे प्रश्न आपण आज पाहिलेले आहेत. तर बघा, एवढी आज आपण या व्हिडिओमध्ये जेवढी प्रश्न ज्या प्रकारची बनवलेली शिकलेली आहेत, सोडवून दिलेले आहेत, त्याच प्रकारचे सर्व प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळतात. हे सर्व पॉईंट आपण आज उपयोजन वगैरे सगळ्यावरती एक एक प्रश्न, 2-2 प्रश्न सोडवलेले आहेत. आणि हेच प्रश्न फक्त तुमचे इथं अंक, काही अंक इथं जसं 2y वगैरे आहे, थोडे इकडे इकडे अंक अंक किमती किंवा काहीतरी होईल आणि हेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे पाहायला मिळतील. तर आपण आता पुढचा धडा घेणार आहोत, धडा 3रा घेणार आहोत, शेडी. तर तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारे आपण एका व्हिडिओमध्ये पूर्ण एक धडा शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला एका धड्यामध्ये काय काय आहे, कशा प्रकारचे प्रश्न येतात, हे एकाच व्हिडिओमधून समजणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि सोप्या पद्धतीमध्ये गणित शिका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.